या व्हिडिओमध्ये आपण 24 फेब्रुवारी 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काल विचारलेला प्रश्न, इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सर्वात तरुण वक्ता ठरलेला रणवीर सचदेवा हा किती वर्षांचा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी 21 फेब्रुवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या कोणत्या 2 प्रादेशिक भाषांमधील सुधारित आवृत्त्यांचे अनावरण केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तमिळ आणि गुजराती. नुकतेच भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीमच्या उंचावरील भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन हिमराहत. महिलांना वन संवर्धन कार्यात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने वनजीवी दीदी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पलामू व्याघ्र प्रकल्प. या उपक्रमामुळे वनांचे रक्षण आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. लक्षात कसं ठेवता येईल बघा, दीदी वनातील व्याघ्र प्रकल्पांचे पालन करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी कोणाचा अर्धपुतळा बसवला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. राजगोपालचारी. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान वज्रप्रहार या सराव अभ्यासाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशात सुरू झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका आणि भारत या देशादरम्यान वज्रप्रहार या सराव अभ्यासाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशात सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेशमधील बकलोह या ठिकाणी ही आवृत्ती पार पडली आणि 23 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत हा सराव चालेल. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री श्री जयंत चौधरी यांनी स्किल इंडिया डिजिटल हब च्या जागृतीसाठी अलीकडेच कोणते राष्ट्रव्यापी अभियान सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बढना है तो यहाँ जुड़ना है. भारत आणि फ्रान्स यांच्या सहकार्याने एअरबस H125 असेंब्ली लाईन कोठे स्थापित केली जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक या ठिकाणी भारत आणि फ्रान्स यांच्या सहकार्याने एअरबस H125 असेंब्ली लाईन स्थापित केली जाणार आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममधील कोणत्या ठिकाणी आसाम पोलीस 10व्या बटालियनच्या मुख्यालयाची पायाभरणी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोनपूर. नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्राझील. ब्राझील आणि भारत या देशादरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. हिवाळी वादळ हर्नाडो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनारपट्टी भागात सक्रिय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर अटलांटिक महासागर. 2026 हे सर्वात भयंकर बर्फाचे वादळ म्हणून ओळखले जाणार आहे. कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई सुरू करण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंजाब. पंजाब राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा 23 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली आणि याचा उद्देश गरीब कुटुंबांना पोषण आणि अन्न सुरक्षा. नुकतेच 365 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एलिसे पेरी. कोणत्या देशाने हिंदी महासागर नौसेना संगोष्ठी 2026 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. हिंदी महासागर नौसेना संगोष्ठी 2026 विशाखापट्टणम येथे पार पडली आणि थायलंडकडून भारताला हे पद मिळाले आहे. अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल हे कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे ज्याला अलीकडेच युनेस्को पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. हे कॅथेड्रल पालघर जिल्ह्यातील वसई या ठिकाणी आहे. गाझापट्टीत मानवतावादी मदत, अन्न आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने खालीलपैकी कोणते अभियान राबवले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन चिवलरस नाईट 3. ऑपरेशन अजय कशासाठी बघा, इस्रायल आणि हमास युद्धाच्या वेळी अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी. आणि ऑपरेशन करुणा हे म्यानमारमध्ये आलेल्या मोचा चक्रीवादळानंतर भारताने पाठवलेली मदत. आणि ऑपरेशन गंगा हे युक्रेन आणि रशिया युद्धाच्या वेळी भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी. इंडिगोने ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरच्या नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रोहित रिखे. शीतकालीन ऑलिम्पिक 2026 मध्ये कोणत्या देशाने 18 सुवर्ण पदकासह पदक तालिकेत पहिले स्थान पटकावले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नॉर्वे. नॉर्वे या देशाने पहिले स्थान पटकावले आहे. आणि दुसरे अमेरिका.
तिसरे नेदरलँड आणि चौथे इटली. बाफ्टा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीय चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट या श्रेणीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुंग. बुंग या चित्रपटाने विजय मिळवला आहे. नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाची धुरा सांभाळली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रेल्वे मंत्रालय. मुकुल रॉय यांचे बघा 71व्या वर्षी निधन झाले आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाची खालीलपैकी कोणती आवृत्ती साजरी होत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 52वी. मध्य प्रदेशमधील ऐतिहासिक मंदिरात 20 ते 26 फेब्रुवारीपर्यंत ही आवृत्ती साजरी होत आहे. भारतात दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारीला भारतात दरवर्षी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा केला जातो. तुम्ही सांगा. कानपूर येथे संरक्षण आणि वैमानिकी क्षेत्रातील कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे? पर्याय: संरक्षण तंत्रज्ञान केंद्र, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, वैमानिकी संशोधन संस्था, प्रगत संरक्षण अकादमी. या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा.